नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला सेल डिव्हिजन. मागच्या लेक्चरला आपण मायटोसिसच्या काही काही फेजेस बघितल्यात, त्याच्या अगोदर आपण सेल सायकल सगळे कंप्लीट केले. परत त्यानंतर जे काही चेक पॉईंट्स आहेत ते सुद्धा आपण कव्हर केल्यात. आता आजच्या लेक्चरला आपण सगळे कंप्लीट मायटोसिस आपण व्यवस्थित समजून घेणार आहे. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आता मागच्या लेक्चरला आपण जे मायटोसिस आहे त्या मायटोसिसमध्ये ज्या काही मेन 4 फेज आहेत, त्यामध्ये तुम्हाला आठवत असतील प्रोफेज, त्यानंतर मेटाफेज, त्यानंतर काय ॲनाफेज. जे प्रोफेज आहे म्हणजे जरासं बेसिक आपल्याला आयडिया आली असेल आता काय काय आपण बघितले ते. जर ओव्हरऑल आपण जर सेल सायकल जर आपण कन्सिडर केली तर त्या सेल सायकलमध्ये सगळ्यात सुरुवातीला काय असतं आपल्याला माहिती आहे, इंटरफेज. सगळ्यात सुरुवातीला काय असते, इंटरफेज असते. आणि इंटरफेजमध्ये काय होत असतं तर जे क्रोमॅटिन आहे तिथं लक्षात ठेवायचं, क्रोमॅटिन असतं सुरुवातीला. जेव्हा सेल डिव्हिजन होत असतं तेव्हा त्या क्रोमॅटिनचं काय होत असतं, क्रोमोझोम. मी सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगितले, काय असतं क्रोमॅटिन, काय असतं क्रोमोझोम, काय असतं क्रोमॅटिड. त्यामुळे ते जरा व्यवस्थित माहीत पाहिजे. ते जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळ्या प्रोसेस इन डिटेल समजणार नाही. तरी सुद्धा मी आणखीन एकदा रिवाईज करतोय बघा. आपल्याला DNA माहीत आहे. DNA एका हिस्टोन प्रोटीनला गुंडाळला, तयार काय झालं, क्रोमॅटिन तयार झालं. क्रोमॅटिन जिथं गुंडाळतो त्याला न्यूक्लिओझोम म्हणतात, पण ते आत्ता तुम्हाला महत्त्वाचं नाही आहे. DNA आणि हिस्टोन प्रोटीनला एकत्रित काय म्हणणार आपण, क्रोमॅटिन. क्रोमॅटिन कंडेन्स झाल्यावर काय होणार आहे, अशा पद्धतीचा काय होत असतो, क्रोमोझोम तयार होत असतो. एकदम बेसिक आहे बघा. आणि त्या क्रोमोझोमच्या आर्मला, म्हणजे हा जर क्रोमोझोम कन्सिडर केला तर ह्याचा जो हा एक सिंगल आर्म असतो त्याला म्हणायचं क्रोमॅटिड. 2 असतील तर त्याला सिस्टर क्रोमॅटिड म्हणतो आपण. आता आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड सुद्धा बघणार आहे काय आहे ते. माझ्यामध्ये क्रोमॅटिन, क्रोमोझोम आणि क्रोमॅटिड यातला जरासा डिफरन्स तुम्हाला तर व्यवस्थित समजला असेल. तर त्यानंतर हा पार्ट झाला इंटरफेजचा आणि हा झाला एम फेजचा. म्हणजे हे मायटोटिक फेजमध्ये आपण कन्सिडर करतोय. त्यामध्ये प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. म्हणजे कशाचं काय म्हटलं आपण, सब फेज आहेत त्या, तर कॅरिओकायनेसिसच्या. पहिला न्यूक्लिअर डिव्हिजन, त्यानंतर कसलं डिव्हिजन असतं, सायटोप्लाझमचं. आता इथं बघा इंटरफेजमध्ये सगळ्यात पहिला इथं दाखवला आहे क्रोमोझोम. पण इंटरफेजमध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये जेव्हा न्यूक्लियस किंवा आपण सेल म्हणूया, सेलचं डिव्हिजन जेव्हा होत नसतं तेव्हा काय होत असतं, तर सगळ्यात महत्त्वाचं, तर सेल काय करत असते, तर त्या सेलमध्ये जो असतो त्याला काय म्हणायचं, तर क्रोमॅटिन. आणि जेव्हा सेलचं डिव्हिजन होणार आहे तेव्हा तो क्रोमॅटिनचं अमाऊंट डबल होतं. आपल्याला माहिती आहे एस फेजमध्ये DNAचं सिंथेसिस झाल्यावर. आणि त्यानंतर त्या क्रोमॅटिनचं कंडेन्सेशन चालू होते. हा जरा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, कंडेन्सेशन. म्हणजे थोडक्यात मोठा असा काहीतरी धागा आहे, तो असा एकदम असा गुंडाळून एकदम बारका होतोय, कॉम्प्रेस होतोय, कंडेन्स होतोय आणि तयार काय होणार आहे आपल्याला माहिती आहे, क्रोमोझोम. प्रोफेज पहिली फेज आहे, त्यानंतर मेटाफेज, त्यानंतर काय ॲनाफेज, त्यानंतर टिलोफेज. जे प्रोफेज आहे त्यामध्ये आपण काय काय पॉईंट्स बघितलेले मी आणखीन एकदा रिवाईज करतोय. क्रोमॅटिन स्टार्ट टू कंडेन्स टू फॉर्म क्रोमोझोम. पहिला पॉईंट महत्त्वाचा बघा. क्रोमॅटिन जे आहे न्यूक्लियसमध्ये त्याचं काय होतंय, कंडेन्सेशन स्टार्ट्स होते आणि क्रोमोझोम तयार व्हायला चालू होतात. त्यानंतर जी सेकंड महत्त्वाची प्रोसेस आहे ती काय असते, जे सेंट्रिओल्स आहेत किंवा सेंट्रोझोम्स आहेत ॲनिमल सेलमध्ये स्पेसिफिक, ते सेंट्रोल किंवा सेंट्रोझोम्स हे मायग्रेट व्हायला चालू होतात ऑपोजिट पोलला. ऑपोजिट पोलला. आणि त्यापासून काय निघणार आहेत आपल्याला माहिती आहे, स्पिंडल फायबर्स. हे जे दिसतात त्याला काय म्हणायचं, स्पिंडल फायबर्स. मेटाफेजमध्ये काय झालं, सगळे जे काही क्रोमोझोम्स आहेत मेटाफेजमध्ये आणखीन क्रोमोझोम कंडेन्स झाले, शॉर्ट झाले, थिक झाले. ते सगळे क्रोमोझोम हे मिडल फेजला अटॅच झाले. मिडल फेज किंवा त्याला आणखीन एक शब्द आपण वापरतो, इक्वेटोरियल फेज. किंवा जी मधली एक लाईन असते, एम लाईन, तिथं काय होणार आहेत, तर क्रोमोझोम सगळे अरेंज होणार आहेत. म्हणजे साधं सोपं समजून घ्यायचं, एक कंप्लीट सेल आहे त्याच्यामध्ये जी लाईन असणार आहे तिथं सगळे काय झाले, क्रोमोझोम काय झाले, अरेंज झाले. त्या कुठल्या फेजमध्ये, तर मेटाफेजमध्ये. त्यानंतर ते सेपरेट होणार आहेत कुठं, तर ॲनाफेजमध्ये. आता जरासं आपण ॲनाफेज व्यवस्थित समजून घेऊया आजच्या लेक्चरला. ॲनाफेजमध्ये बघा आता काय काय होतं ते. सगळ्यात पहिला तो क्रोमॅटिड. आता क्रोमॅटिड म्हणजे काय, हा जर क्रोमोझोम असेल असा तर त्याचा हा जो आर्म आहे त्याला काय म्हणणार आपण, क्रोमॅटिड. ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म 2 क्रोमोझोम्स कॉल्ड डॉटर क्रोमोझोम. आता इथं काय झालं पहिला व्यवस्थित समजून घ्यायचं. जी इंटरफेज आहे त्यामध्ये जी एस फेज होती तिथं काय झालं तर आपल्याला माहिती आहे, DNAचं रिप्लिकेशन. तिथं काय झालं तर DNAचं रिप्लिकेशन. म्हणजे DNAचं रिप्लिकेशन झाल्यावर क्रोमोझोमचा कंटेंट सुद्धा काय होणार आहे, डबल होणार आहे.
रिप्लिकेशन किंवा त्याला डुप्लिकेशन म्हणतो आपण. आणि हे हे का होणं गरजेचं आहे ते पहिला व्यवस्थित समजून घ्या. सपोज आपण एखादी सेल कन्सिडर केली, तर त्या सेलला आपण डिवाइड करणार आहे. मग DNA आपण असं मधून कट करू शकत नाही, तर DNAची कॉपीज तयार झाल्या पाहिजेत. इक्वल अमाऊंटमध्ये इन्फॉर्मेशन ही दोन्ही सेलमध्ये, डॉटर सेलमध्ये गेली पाहिजे. मग त्यासाठी जो DNA आहे तो काय होतो, डबल होतो. इकडे एक DNA गेला, इकडे एक DNA गेला डॉटर सेलमध्ये. त्यामुळे तिथं DNAचं रिप्लिकेशन झालं. DNAचं डुप्लिकेशन झालं, म्हणजेच DNAचा कंटेंट वाढला. त्याचाच रिझल्ट काय होणार आहे की क्रोमोझोमचं सुद्धा काय होणार आहे, डुप्लिकेशन होणार आहे. म्हणून आपण क्रोमोझोमचा सुद्धा कंटेंट वाढणार आहे. म्हणजे आता इथं काय होते बघायचं की युजली क्रोमोझोम हे 2 क्रोमॅटिडचे असतात. नॉर्मल क्रोमोझोमला काय असतं, 2 क्रोमॅटिड असतात. पण जेव्हा ह्याचं काय झालं, रिप्लिकेशन, तर तेव्हा त्या क्रोमोझोमचे काय होतात, असे 2 आर्म्स तयार होतात. म्हणजे आपल्याला युजली जे स्ट्रक्चर दिसत असतं बघा, टेट्राइड असं आपण काढत असतो, 4 आर्म असलेलं ते क्रोमॅटिड असतात. पण इथं काय होते बघा, जे इंटरफेज आहे त्यामध्ये असे 4 आर्म तयार झालेत, पण ते ॲज अ सिंगल आर्म म्हणून आपल्याला वाटत असतात. ते असे सेपरेट होत नाहीत. मी काय सांगतोय ते समजते का बघा, ते असे सेपरेट होत नाहीत, ते असे एकत्रित असतात. कुठंपर्यंत, अप टू द ॲनाफेज म्हणूया आपण. आता इथं बघा काय होते, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट्स एक एक आपण बघत जाऊया. द क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म 2 क्रोमोझोम्स कॉल्ड डॉटर क्रोमोझोम. जर सपोज आपण कन्सिडर केलं की एका क्रोमोझोमकडे असे काय आहेत, टोटल 4 आर्म्स आहेत, मग ते काय व्हायला लागणार, असे सेपरेट व्हायला लागणार. आणि एक पॉईंट तुम्हाला सांगायचा राहिला माझ्या मते, किंवा तुम्हाला माहीत सुद्धा असेल, जो क्रोमोझोमचा सेंट्रल जो पार्ट असतो, हा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं सेंट्रोमियर. शब्द काय उच्चार केला मी, सेंट्रोमियर. एक असतं सेंट्रोमियर, एक असतं सेंट्रिओल. दोन्हीमध्ये फरक आहे. सेंट्रिओलला स्पिंडल फायबर अटॅच असतात, आणि जे सेंट्रोमियर आहे तो क्रोमोझोमचा सेंट्रल पार्ट. यामध्ये तुम्हाला क्रोमोझोमचे टाईप्ससुद्धा कुठेतरी गेले असतील, मेटासेंट्रिक, सबमेटासेंट्रिक, टिलोसेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक. जरी गेले नसतील तर एवढंच फक्त लक्षात ठेवा, क्रोमोझोमचा सेंट्रल पार्ट म्हणजे सेंट्रोमियर. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, द फॉर्म क्रोमोझोम्स आर पुल्ड अवे इन ऑपोजिट डायरेक्शन बाय स्पिंडल ॲपॅरेटस, म्हणजे स्पिंडल फायबर्स. आता आपल्याला एवढं माहिती आहे बघा की हे जे क्रोमोझोम्स आहेत त्याच्या साईडला असं काय होतं, एक डिस्कसारखं स्ट्रक्चर होतं, त्याला काय म्हणायचं, कायनेटोकोर. आणि त्या कायनेटोकोरला असे काय होते, अटॅच काय होते, स्पिंडल फायबर. दोन्ही साईडला काय होते, स्पिंडल फायबर अटॅच होते. आणि हे स्पिंडल फायबर काय काम करतात, ते 2 क्रोमोझोम जे आर्म्स आहेत एकत्र आहेत त्याला सेपरेट करायचं काम करतात, दोन्ही बाजूने असं ओढायचं काम करतात दोन्ही डायरेक्शनला. एकदम सिंपल आहे. जरासं मी हे जे बोलतोय ते तुम्हाला ॲनिमेशन दाखवल्यावर समजेल. ॲनिमेशनमध्ये आपण ओव्हरऑल सगळं मायटोसिस बघणार आहे, कसं ॲक्च्युअल सगळी प्रोसेस होते ती. फक्त जे आपल्या बुकमधले जे पॉईंट्स आहेत ते पहिला आपण बघूया, त्यानंतर ॲनिमेशन बघूया सगळ्या ओव्हरऑल प्रोसेस झाल्यावर. आता बघा डायग्रॅम तुम्हाला पुढं काय दिसते, त्यामध्ये ॲनाफेजचा सांगितलं आहे. आता इथं बघा, सगळ्यात सुरुवातीला हा पार्ट आहे सेंट्रिओल का सेंट्रोमियर, तर सेंट्रोमियर. आणि इथं जो पार्ट दिसतोय तो सेंट्रिओल आहे. हा झाला क्रोमोझोमचे 2 आर्म. आता हे झाले काय, सेपरेट व्हायला चालू होतात. म्हणजे टोटल त्याकडे असे 4 आर्म्स आहेत बघा. आणि इथं काय आहे, तर इथं स्पिंडल फायबर आहे. इथं दोन्ही साईडला काय असं स्पिंडल फायबर कायनेटोकोरला असं अटॅच असतं. कायनेटोकोरसुद्धा मी तुम्हाला दाखवतो ॲनिमेशनमध्ये, म्हणजे ॲक्च्युअल कायनेटोकोर कुठं असतं ते समजेल तुम्हाला. त्यानंतर हे स्पिंडल फायबर काय करतात, हे या डायरेक्शनमध्ये काय करतं, त्या क्रोमोझोमला ओढायला चालू करतं. आणि त्यानंतर इथला जो सेंट्रोमियर आहे, हा जो सेंट्रोमियर आहे इथं मध्ये, तो काय होतो, स्प्लिट होतो. आणि हे 2 क्रोमोझोम्स काय होतात, सेपरेट होतात. इकडे एक गेला आणि इकडे एक गेला. दोन्ही ऑपोजिट पोलला काय झालं बघा, या स्पिंडल फायबरने त्या क्रोमोझोमला ओढून घेतलं दोन्ही ऑपोजिट डायरेक्शनला, ऑपोजिट पोलला. हे कशामध्ये होतं, ॲनाफेजमध्ये. एकदम सिंपल आहे बघा. ॲनाफेजमध्ये पहिला मेटाफेजमध्ये क्रोमोझोम सगळे मिडल लाईनला अटॅच झाले. ॲनाफेजमध्ये ते काय झाले, दोन्ही ऑपोजिट पोलला ओढले गेले. कुणामुळं, तर या स्पिंडल फायबर्समुळे. त्याला स्पिंडल का म्हणायचं, कारण त्याचा स्पिंडल असा शेप असतो म्हणून त्याला स्पिंडल म्हणायचं. फायबरसारखं स्ट्रक्चर आहे म्हणून त्याला म्हणायचं फायबर. त्यानंतर बघा,
आता मी जरासं एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतोय, आपल्या पुस्तकात मेन्शन केला नाही पण जरा नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला विचारतात एक म्हणजे स्पिंडल फायबरचे टोटल टाईप्स किती आहेत, टाईप्स ऑफ स्पिंडल फायबर, टाईप्स ऑफ स्पिंडल फायबर. त्यामुळे ते टाईप्स लक्षात ठेवायचे की ते टोटल 3 टाईप्स आहेत. काय सांगतोय समजतंय का बघा, स्पिंडल फायबरचे टोटल 3 टाईप्स आहेत आणि ते कुठले कुठले आहेत ते बघा. सगळ्यात पहिला क्रोमोझोमल स्पिंडल फायबर, पहिला टाईप आहे क्रोमोझोमल स्पिंडल फायबर, जे क्रोमोझोमला अटॅच आहेत. जे असे क्रोमोझोमला अटॅच असतात त्याला काय म्हणायचं, क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. त्याला आणखीन एक नाव आहे डिसकंटिन्युअस स्पिंडल फायबर, डिसकंटिन्युअस स्पिंडल फायबर. पण पहिला आत्तापुरतं फक्त एकच शब्द लक्षात ठेवा, जे स्पिंडल फायबर क्रोमोझोमला अटॅच आहेत त्याला म्हणायचं क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. हा झाला पहिला टाईप. त्यानंतर जो सेकंड टाईप आहे त्याला म्हणायचं इंटरपोलर स्पिंडल फायबर किंवा पोलर स्पिंडल फायबर. आता पोलर स्पिंडल फायबर म्हणजे बघा, हा एक पोल आहे, हा एक पोल आहे. त्यामध्ये काय झालं बघा, या पोलपासून या पोलपर्यंत हा स्पिंडल फायबर आहे, डायरेक्ट कुठल्याही क्रोमोझोमला अटॅच नाही आहे. त्याला म्हणायचं पोलर किंवा काही काही ठिकाणी इंटरपोलर स्पिंडल फायबर सुद्धा शब्द आहे. आणि त्याला दुसरं नाव आहे कंटिन्युअस स्पिंडल फायबर, कारण ते कंटिन्युअस आहेत, मध्ये असे कुणाला क्रोमोझोमला अटॅच नाही आहेत. एकदम सिंपल आहे बघा. हा झाला सेकंड टाईप. तिसरा जो टाईप आहे त्याला म्हणायचं इंटरझोनल स्पिंडल फायबर. त्याला काय म्हणणार आपण, इंटरझोनल स्पिंडल फायबर. 2 क्रोमोझोम आहेत, 2 क्रोमोझोमच्या बरोबर मध्ये हे काय असतात, इंटरझोनल स्पिंडल फायबर. म्हणजे MCQला बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन पडलाय, एकूण टोटल टाईप्स किती आहेत स्पिंडल फायबरचे, तर नंबर लक्षात ठेवायचं 3. त्या तिन्ही स्पिंडल फायबरची नावं पण मी तुम्हाला सांगितलेत. जे क्रोमोझोमला अटॅच आहेत त्याला म्हणायचं क्रोमोझोमल स्पिंडल फायबर. जे पोल टू पोल आहेत म्हणजे या पोलपासून या पोलपर्यंत आहेत त्याला म्हणायचं पोलर स्पिंडल फायबर. आणि जे 2 क्रोमोझोमच्या मध्ये आहेत त्याला काय म्हणणार आपण, इंटरझोनल स्पिंडल फायबर. आता इथे काय होत असते बघा, हे जे क्रोमोझोमल स्पिंडल फायबर्स आहेत ते काय करत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ते काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ते कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे काय होणार आहे, तर क्रोमोझोम ऑपोजिट पोलला असे ओढले जाणार आहेत. क्रोमोझोमल स्पिंडल फायबर काय होत असतात, कॉन्ट्रॅक्ट होत असतात. आणि जे इंटरझोनल स्पिंडल फायबर आहेत ते काय होत असतात, स्ट्रेच होत असतात. ते काय होत असतात, स्ट्रेच होत असतात. एवढा फक्त पॉईंट लक्षात ठेवा. स्ट्रेचिंग ऑफ इंटरझोनल स्पिंडल फायबर म्हणजे हे इंटरझोनल फायबर काय करते बघा, ढकलते दोन्ही साईडला, काय करते, ढकलते त्या क्रोमोझोमला. दोन्ही क्रोमोझोमला जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत किंवा डॉटर क्रोमॅटिड्स आहेत म्हणूया आपण, त्यांना ढकलायचं काम करते ऑपोजिट पोलला. इंटरझोनल स्पिंडल फायबर त्याचं होते स्ट्रेचिंग, आणि कॉन्ट्रॅक्शन कशाचं होते, क्रोमोझोमल स्पिंडल फायबरचं. महत्त्वाचं फक्त तुम्हाला इतकंच आहे, हाऊ मेनी टाईप्स ऑफ स्पिंडल फायबर, तर लक्षात ठेवायचे 3 टाईप्स. क्रोमोझोमला अटॅच असलेले क्रोमोझोमल, त्याला दुसरं नाव आहे डिसकंटिन्युअस. क्रोमोझोमला अटॅच नसलेले पोल टू पोल असलेले पोलर स्पिंडल फायबर किंवा इंटरपोलर स्पिंडल फायबर, किंवा त्याला म्हणायचं कंटिन्युअस स्पिंडल फायबर. आणि 2 क्रोमोझोमच्या मध्ये असलेले, डॉटर क्रोमोझोमच्या मध्ये असलेले इंटरझोनल स्पिंडल फायबर. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, द क्रोमोझोम्स बीइंग पुल्ड अवे अपीयर लाईक अ बंच ऑफ बनाना ड्युरिंग द मिडवे ऑफ एनाफेज. बंच ऑफ बनाना सारखं दिसतं म्हणून त्याला तसं म्हणतो आपण. इच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट ऑपोजिट पोल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा, ॲनाफेजमध्ये काय झालं, क्रोमोझोम हे सगळे ऑपोजिट पोलला गेले. डॉटर क्रोमोझोम ऑफ द सेल मार्क्स द एंड ऑफ द ॲनाफेज. त्यानंतर बघा, लास्ट जी फेज आहे त्याला काय म्हणायचं, टिलोफेज. द टिलोफेज इज द फायनल स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. द क्रोमोझोम्स विथ देअर सेंट्रोमियर्स. सेंट्रोमियर म्हणजे कुठला पार्ट, क्रोमोझोमचा सेंट्रलचा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं काय, सेंट्रोमियर. ॲट द पोल्स बिगिन टू अनकॉईल अँड लेंथन अँड लूज देअर इंडिव्हिज्युअलिटी. द न्यूक्लिओलस बिगिन्स टू रिॲपियर. आता इथे काय काय होते ते जरासं व्यवस्थित समजून घेऊया आपण. पहिला टिलोफेज आहे, फायनल स्टेज आहे. टिलो म्हणजे एंड म्हणतो आपण. तिथं काय झालं बघा, आता जो क्रोमोझोम आहे सेंट्रोमियरचा आहे. द क्रोमोझोम्स विथ देअर सेंट्रोमियर ॲट द पोल्स बिगिन टू अनकॉईल. आता इथं अनकॉइलिंग होते, म्हणजेच काय, थोडक्यात डिकंडेन्सेशन म्हणू शकतो आपण त्याला. कंडेन्सेशन म्हणजे काय म्हटलं आपण त्याला, कंडेन्सेशन म्हणजे ते जे कॉम्प्रेस व्हायला लागतात, शॉर्ट आणि थिक व्हायला लागतात. आता क्रोमोझोम जे शॉर्ट आणि थिक झालेत ते अनकॉईल व्हायला लागतात. ते काय व्हायला लागतात, आता थोडक्यात डिकंडेन्स व्हायला लागतात. त्याची काय होते, लेंथ वाढत असते.
त्याची लेंथ होत असते, वाढत असते. म्हणजे आता क्रोमोझोमचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे? क्रोमॅटिनमध्ये. कशामध्ये? क्रोमॅटिनमध्ये. इंटरफेजमध्ये काय होत होतं बघा, प्रोफेजमध्ये काय झालं होतं सुरुवातीला? क्रोमॅटिन स्टार्ट टू कंडेन्स टू फॉर्म क्रोमोझोम. आता इथं काय झालंय बघा, क्रोमोझोम स्टार्ट टू डिकंडेन्स किंवा अनकॉईल किंवा लेंथन टू फॉर्म काय? क्रोमॅटिन. परत काय होणार आहे? क्रोमॅटिन. अँड द न्यूक्लिओलस बिगिन्स टू रिअपिअर. पहिला डिसअपिअर झालता न्यूक्लिओलस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी बॉडीज आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ते सगळे आता काय व्हायला लागणार आहेत? परत यायला लागणार आहेत. त्याला म्हटलं आपण स्टार्ट्स टू रिअपिअर. त्यानंतर बघा, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन बिगिन्स टू अपिअर अराउंड द क्रोमोझोम. स्पिंडल फायबर्स ब्रेकडाऊन. आता स्पिंडल फायबरचं काय काम होतं? फक्त क्रोमोझोमला ऑपोजिट पोलला आणणं, एवढंच काम होतं त्याचं. ते काम झालं. स्पिंडल फायबर स्टार्ट टू डिसअपिअर किंवा ब्रेकडाऊन म्हटलं तरी चालते. ॲपिअर आणि डिसअपिअर सगळ्या ठिकाणी शब्द वापरायचे, एकदम सिंपल आहे बघा. स्पिंडल फायबरचं काम झालं, ते काय झाले? डिसअपिअर झाले. दस द टू डॉटर न्यूक्लिआय, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट, आर फॉर्म इन द सेल. आता इथं डॉटर सेल अजून तयार झाले नाहीत, डॉटर न्यूक्लिआय तयार झालेत. 2 न्यूक्लियस असतील, अनेक क्वेश्चन असेल तर त्याला काय म्हणतो आपण? न्यूक्लिआय. एकदम सिंपल आहे बघा. त्यानंतर बघा, सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस म्हणजेच काय? डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. पहिला न्यूक्लियस डिवाइड झाला, त्यानंतर काय झालं? सायटोप्लाझम डिवाइड झाला. द डिव्हिजन स्टार्ट्स विथ द कॉन्स्ट्रिक्शन. द कॉन्स्ट्रिक्शन ग्रॅज्युअली डिपन्स अँड अल्टिमेटली जॉईन इन द सेंटर डिवायडिंग इंटू द 2 डॉटर सेल. पहिला डॉटर न्यूक्लिआय, त्यानंतर डॉटर सेल. कधी? सायटोप्लाझमचं कॉन्स्ट्रिक्शन झाल्यावर. दिस प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज परपेंडिक्युलर टू स्पिंडल फायबर. म्हणजे स्पिंडल फायबर असे असतील तर त्याच्याबरोबर परपेंडिक्युलर, म्हणजे इथून काय होणार आहे? डिव्हिजन असं स्टार्ट होणार आहे, फरो तयार होत असतो. त्यानंतर बघा, दिस मेकॅनिझम ऑफ सायटोकायनेसिस इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल सेल. आता हे जे फरो वगैरे तयार व्हायचं जे आहे, कॉन्स्ट्रिक्शन तयार व्हायचं, ते स्पेसिफिक असं ॲनिमल सेलचं कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि प्लांट सेलमध्ये सेल प्लेट तयार होत असते. हाऊएव्हर द प्लांट cells are covered by the relatively non-flexible cell wall. Due to this, furrow cannot be फॉर्म. आता इथं लक्षात ठेवायचं, आपल्याला बेसिक माहीत असते की ॲनिमलमध्ये सेल वॉल अब्सेंट आहे, प्लांटमध्ये सेल वॉल काय असते? प्रेझेंट असते. त्यामुळे तिथं तसं कॉन्स्ट्रिक्शन किंवा फरो फॉर्मेशन होत नाही. महत्त्वाचा पार्ट, इन्स्टेड ऑफ सेल वॉल किंवा पार्टिशन स्टार्ट्स टू अपियर ॲट द सेंटर ऑफ द सेल, ग्रोज आउटवर्ड टू मीट एक्झिस्टिंग लॅटरल वॉल्स. आता इथं काय होत असते बघा, एक शब्द आपल्याला गेला आहे बघा, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशनमध्ये. सेल प्लेट, यामध्ये सेल वॉलचं जेव्हा तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगितलेलं, त्यामध्ये मिडल लॅमेला, प्रायमरी, सेकंडरी अशा लेयर्स सांगितलेलं, जर तुम्हाला आठवत असेल तर ॲडजेसंट सेलमध्ये. त्यामध्ये आता बघा, द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ सिम्पल प्रिकर्सर कॉल्ड सेल प्लेट. सगळ्यात महत्त्वाचा शब्द, दॅट रिप्रेझेंट द मिडल लॅमेला between the wall of 2 adjacent cell. At the time of cytoplasmic division, organelles like mitochondria, plastid get distributed between the 2 daughter cells. आता इथं महत्त्वाचं काय बघा, जे ॲनिमल सेल आहे आणि प्लांट सेल, दोन्हीचा डिफरन्ससुद्धा मी काही एक्स्ट्रा पॉईंटसुद्धा मी सांगणार आहे. पण पहिलं आपलं फक्त जे आपलं स्टेट बोर्डच्या सिलेबसमधलं आहे ते जरासं व्यवस्थित कवर करूया. एकदम पहिला सिम्पल गोष्टी आपण समजून घ्या व्यवस्थित, त्यानंतर कॉम्प्लेक्स गोष्टी आपल्याला आणखी जरा सिम्पल वेमध्ये कळतील. त्यामुळे जेवढा आता गरजेचं आहे तेवढा मी पहिला सांगतोय, त्याकडे जरासं लक्ष द्या. ॲनिमल सेल आणि प्लांट सेलमध्ये डिफरन्स आहे कशाचा? सायटोकायनेसिसचा. सायटोकायनेसिसमध्ये जे ॲनिमल सेलमध्ये काय होते बघा, इथं साईडला काय झालं, असं फरो तयार झाले, एक रिंग तयार झाली, त्याला काय म्हटलं आपण? कॉन्स्ट्रिक्शन होते दोन्ही साईडनं. तर फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड, फ्रॉम आउटसाईड टू काय होते? इनसाईड होते कॉन्स्ट्रिक्शन. हे झालं ॲनिमल सेलमध्ये. आता जे प्लांट सेल आहे त्यामध्ये काय होते बघा, इथं सेल प्लेट तयार होत असते. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गॉल्जी बॉडीज हे एकत्र येऊन इथं सेल प्लेट तयार करत असतात. म्हणजे जर आपण एखादी प्लांट सेल कन्सिडर केली, इकडे न्यूक्लिआय डिवाइड झाल्यात, तर मध्ये तिथं काय होणार आहे? पहिला सेल प्लेट तयार होणार आहे. आणि ती सेल प्लेट अशी इकडं आउटसाईड काय होणार आहे? तर अशी काय होणार आहे? वाढत जाणार आहे, इकडच्या साईडला, इकडच्या साईडला. मग आता इथं जे डिव्हिजन आहे ते कसं होणार आहे बघा, फ्रॉम इनसाईड टू आउटसाईड. फ्रॉम इनसाईड टू आउटसाईड कशामध्ये? प्लांटमध्ये. आणि इथं काय होतं? ॲनिमलमध्ये फ्रॉम आउटसाईड टू इनसाईड. कॉन्स्ट्रिक्शन ते दिसते आपल्याला. पण स्पेसिफिक तुम्हाला जर क्वेश्चन विचारला, सेल प्लेट फॉर्मेशन ऑकर्स इन द सायटोकायनेसिस ऑफ प्लांट सेल, एवढंच आपल्याला माहीत पाहिजे. सेल प्लेट फॉर्मेशन माहीत पाहिजे, कारण प्लांटमध्ये आउटर साईडला सेल वॉल प्रेझेंट आहे, ॲनिमलमध्ये सेल वॉल अब्सेंट असते. जे आउटर साईडला दिसतं ते काय असतं?
प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. एकदम सिंपल प्रोसेस आहे. आता जर असं आपण ॲनिमेशनच्या थ्रू हे जे सगळं आपण मायटॉसिस बघितलं ते जरा असं व्यवस्थित आपण समजून घ्या. आता जरासं आपण स्क्रीनवर बघूया मायटॉसिसमध्ये काय होते ते. आता मायटॉसिसमध्ये सगळ्यात पहिला व्यवस्थित जरासं समजून घ्या की सेल डॅमेजसुद्धा ते रिपेअर करत असतं, रिजनरेशनसुद्धा हेल्प करत असतं बॉडीला. पण पहिला आपल्याला मायटॉसिस ॲक्च्युअल प्रोसेस समजून घ्यायचे काय आहे ती. आता सेलचं डिव्हिजन झाले, 2 डॉटर न्यूक्लियाय तयार होत असतात. सायटोप्लाझम कसे डिवाईड होत असतात ह्याला आपण काय म्हणतो थोडक्यात तर मायटॉसिस. तर मायटॉसिसच्या फेजेस आपल्याला माहिती आहेत, प्रो, मेटा, ॲना आणि टिलोफेज. या फेजेस आता आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे काय काय होते ते. सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं प्रोफेजपासून आपण सुरुवात करतो आणि हा पार्ट कशाचा असतो कॅरिओकायनेसिसचा, म्हणजे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. इंटरफेजमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, ते थ्रेडसारखं दिसते बघा ब्ल्यू कलरमध्ये, त्याला म्हणायचं काय क्रोमॅटिन. त्याला म्हणायचं काय क्रोमॅटिन. त्यामध्ये न्यूक्लिओलस दिसतो आपल्याला, न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसते, सेंट्रिओलचं डिव्हिजन झालेलं दिसते बघा येलो कलरमध्ये, दोन्ही साईडला काय आहेत सेंट्रिओल्स आहेत. पहिली फेज काय आहे प्रोफेज. प्रोफेजमध्ये काय होते बघा क्रोमॅटिनचं काय झालं आता इथे कंडेन्सेशन झाले, म्हणजे कॉम्प्रेस झाले, तयार काय झाले बघा क्रोमोझोम. आता माझ्यामध्ये जरासं चांगलं इमेजिन होत असेल तुम्हाला, त्याच्यावर सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत आणि साईडला जे डिस्कसारखं स्ट्रक्चर दिसते साईडला त्याला म्हणायचं काय तर कायनेटोकोर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन निघून गेलं, न्यूक्लियस निघून गेला बघा. स्पिंडल फायबर कसे आता ऑपोजिट पोलला काय झाले मायग्रेट झाले आणि एकत्र त्याला सेंट्रोझोम म्हणतो आपण, सेंट्रोल्स मायग्रेट झाले. त्यांनी स्पिंडल फायबर तयार केले बघा येलो कलरमध्ये काय दिसले स्पिंडल फायबर, आणि ते अटॅच होणार आहेत आता कशाला तर कायनेटोकोरला. आता बघा इथं काय दिसतं आपल्याला क्रोमोझोम्स आहेत. क्रोमोझोमच्या बरोबर तो जो डिस्कसारखा पार्ट दिसतोय त्याच्यात इथं काय होणार आहे स्पिंडल फायबर अटॅच होणार आहेत. आणि मेटाफेजमध्ये इक्वेटोरियल प्लेटला म्हणजेच मिडल प्लेटला काय होतात सगळे क्रोमोझोम अरेंज होत असतात. इथं दिसते बघा आपल्याला सेंट्रल पार्ट सेंट्रोमियर, आणि जो साईडचा डिस्कचा पार्ट दिसतोय बघा ऑरेंज कलरमध्ये त्याला म्हणायचं कायनेटोकोर. एक प्रकारचं प्रोटीन आहे, त्याला अटॅच काय असतं स्पिंडल फायबर. आणि ते सगळे कुठं अरेंज झाले बघा मिडल फेजमध्ये. आता त्यानंतर ॲनाफेज आहे. ॲनाफेजमध्ये काय होतं बघा जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते आता सेपरेट व्हायला लागतात बघा. इथं काय झालं त्या स्पिंडल फायबरनी काय केलं दोन्ही साईडनं काय केलं त्या क्रोमोझोमला सिस्टर क्रोमॅटिड्सला ओढायला चालू केलं. आणि आता इथं काय झालंय बघा बनानासारखं आपल्याला स्ट्रक्चर दिसतंय बघा. आता इथं बंच ऑफ बनाना म्हटलेलं आपण पुस्तकामध्ये आपलं लिहिलंय. आणि ते सगळे काय व्हायला लागले तर ऑपोजिट पोलला असे काय व्हायला लागले मूव्ह व्हायला लागले. कोण तर हे आपले क्रोमोझोम्स सगळे असे आता ऑपोजिट पोलला चाललेत बघा. आणि त्यानंतर काय होणार आहे तर सगळ्यात शेवटची फेज काय आहे टिलोफेज. टिलोफेजमध्ये काय होते बघा सगळे क्रोमोझोम हे ऑपोजिट पोलला गेले. त्यानंतर स्पिंडल फायबर काय झाले डिजनरेट झाले, डिसअपियर झाले. त्यानंतर क्रोमोझोमचं कन्व्हर्जन परत क्रोमॅटिनमध्ये झालं, न्यूक्लिओलाय काय झाले परत ॲपियर झाले, न्यूक्लिअर मेम्ब्रेन परत ॲपियर झालं. आणि आता काय होते सायटोप्लाझमचं काय होते कॉन्स्ट्रिक्शन म्हणजेच काय सायटोकायनेसिस. 2 डॉटर न्यूक्लियाय तयार झाले आणि सगळ्यात शेवटी सायटोप्लाझम काय व्हायला लागला बघा डिवाइड व्हायला लागला. ॲनिमलमध्ये असं काय झाले फरो तयार झाले, कॉन्स्ट्रिक्शन तयार झाले. प्लांटमध्ये काय होत असतं सेल प्लेटचं फॉर्मेशन. आणि अशा पद्धतीने काय झालं बघा 2 डॉटर सेल तयार झाले. आणि फक्त प्लांटमध्ये काय होते बघा मधून काय होतं अशी सेल प्लेट फॉर्म होत असते. आणि त्यानंतर 2 सेल अशा काय होत असतात डिवाइड होत असतात फ्रॉम इनसाईड टू आउटसाईड. एकदम सिंपल आहे प्रोसेस. माझ्यामध्ये आता सगळ्यांना व्यवस्थित जे मायटॉसिस आहे ती प्रोसेस समजली असेल. आता आपण बघूया पुढची जी प्रोसेस आहे ती काय असणार आहे मिओसिस. पण त्याच्या अगोदर एक बारका पॉईंट आहे तो सुद्धा आपण बघूया. आता एक आपला पुढचा टॉपिक आहे त्याचं नाव आहे सिग्निफिकन्स ऑफ मायटॉसिस. सिग्निफिकन्स किंवा त्याला आपण इम्पॉर्टन्स म्हणत असतो. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट बघा ॲट मायटॉसिस इज इक्वेशनल डिव्हिजन. ॲज मायटॉसिस इज इक्वेशनल डिव्हिजन. आणि हा MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मायटॉसिस हे इक्वेशनल डिव्हिजन आहे का कारण तिथं क्रोमोझोमचा नंबर हा रिड्यूस केला जात नाही. दोन्ही पण डॉटर सेलमध्ये हे डिप्लॉइड क्रोमोझोम तयार होत असतात. डॉटर सेलमध्ये काय असतात डिप्लॉइड क्रोमोझोम असतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण इक्वेशनल डिव्हिजन. तर क्रोमोझोम नंबर इज मेंटेन कॉन्स्टंट. म्हणजे जर एखाद्या सेलमध्ये मदर सेलमध्ये 46 असतील तर डॉटर सेलमध्ये दोन्ही पण काय असणार आहेत 46. फक्त ॲज मी समजण्यासाठी एक्झाम्पल घेतोय कारण क्रोमोझोमचा आपल्याला एकच नंबर माहीत असतो 46. तो सुद्धा व्हॅरी करत असतो प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये. फक्त ह्युमन सेलचं बऱ्याच वेळा तुम्हाला रिपीट झाले त्यामुळे ॲज ए एक्झाम्पल म्हणून मी घेतले काय आहे ते. इट इन्श्युअर इक्वल डिस्ट्रीब्युशन
of the nuclear and cytoplasmic content between the daughter cell both quantitatively and qualitatively. म्हणजे काय होतं, इक्वल डिस्ट्रीब्युशन होते सायटोप्लाझमचं आणि कशाचं, तर न्यूक्लियसचं. एकदम सिंपल आहे बघा, 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आणि मायटोसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. MCQचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा पुढचा पॉईंट आपला, द हेरिडिटरी मटेरियल DNA इज ऑल्सो इक्वली डिस्ट्रीब्युटेड. आपण बघितलंच पहिला DNAचं रिप्लिकेशन इंटरफेजमध्ये झालं, त्यानंतर DNA दोन्हीकडे काय झाला, समान इक्वल अमाऊंटमध्ये काय झाला, तर डिस्ट्रीब्यूट झाला. इट हेल्प्स इन द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी हेल्प करत असतं, कारण जर सेलचा साईज, सेलची जर आपण काय म्हणूया नंबर इन्क्रीज झाला नाही डिव्हिजनच्या थ्रू, तर एखाद्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट होणार आहे का, तर होणार नाही. त्यासाठी ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी सेल डिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओल्ड अँड वर्न आउट सेल्स आर रिप्लेस्ड थ्रू मायटोसिस. आता जर आपल्या बॉडीमध्ये सपोज आपल्याला माहीत असते, एक एक्झाम्पल कन्सिडर करूया RBCs. आपल्यामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत. आता त्या सपोज ओल्ड झाल्या, त्याचं एक लाईफस्पॅन असतं 120 days. प्रत्येक आपल्या बॉडी सेलचं एक लाईफस्पॅन असतं, लक्षात ठेवा. त्या सेलची काय होत असते, डेथ होत असते, आणि त्यानंतर ज्या नवीन सेल्स आहेत त्या रिप्लेस केलेल्या असतात. एवढं फक्त आपल्याला बेसिक माहीत आहे. इट हेल्प्स इन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ऑफ ऑर्गॅनिझम अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन इन प्लांट्स. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनला हेल्प करत असतात. अमिबामध्ये होत असतं बरेच काही किंवा पॅरामेशियम असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. त्यानंतर प्लांट्समध्ये जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे, म्हणजे व्हेजिटेटिव्ह पार्ट्सपासून एखादं प्लांट ग्रो होत असतं, तिथं सुद्धा काय होत असतं, मायटोसिस होत असतं. एकदम सिंपल आहे बघा. द प्रोसेस ऑफ मायटोसिस ऑल्सो मेंटेन द न्यूक्लिओसायटोप्लाझ्मिक रेशो. म्हणजे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझमचा रेशो कंटेंट हे इक्वल अमाऊंटमध्ये काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. ऑल्दो मायटोसिस इज व्हेरी रिलायबल प्रोसेस फॉर प्रिझर्विंग द जेनेटिक मेकअप ऑफ द सेल ऑर द ऑर्गॅनिझम्स, इट कॅनॉट इंट्रोड्यूस व्हेरिएशन, न्यू कॉम्बिनेशन. आता हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. जेव्हा मिओसिस कंप्लीट करणार आहे, तेव्हा आपण मायटोसिस आणि मिओसिस दोन्हीचा डिफरन्ससुद्धा बघूया. पण एक जरासं पॉईंट महत्त्वाचं आहे, जेनेटिक मेकअप हे प्रिझर्व केलं आहे. म्हणजे DNA हा जरी रिप्लिकेशन जरी DNAचं झालं असलं, तर तिथं रिकॉम्बिनेशन झालं नाही आहे. तिथं रिकॉम्बिनेशन झालं नाही, क्रॉसिंग ओव्हर झालं नाही, त्यामुळे तिथं व्हेरिएशन दिसणार नाही. आणि व्हेरिएशनचं फक्त एक सिम्पल डेफिनेशन मी सांगतो. मदर सेल असेल आणि 2 डॉटर सेल असतील, त्या दोन्हीच्या जेनेटिक मेकअपमध्ये जर डिफरन्स आला, तर त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएशन. आणि व्हेरिएशनचे एक सिम्पल तुम्हाला डेफिनेशन माझ्यामध्ये गेले असेल कुठं, तर डिफरन्स बिटवीन पॅरेंट अँड ऑफस्प्रिंग, त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएशन. कॅरेक्टर काही काही दिसू शकतात सिमिलर, पण आपण काय असतो, एक कॉमन एक्झाम्पल समजण्यासाठी फक्त मी सांगतोय. आपण आपल्या आईवडिलांसारखे एक्झॅक्ट सेम दिसत नाही. काही काही कॅरेक्टर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये दिसू शकतात, फिजिकल जे काय असतील ते, पण एक्झॅक्ट आपण कॉपी आपल्या आईवडिलांसारखे दिसत नाही. का दिसत नाही, कारण त्यामध्ये काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर होत असतं. मॅटर्नल आणि पॅटर्नल क्रोमोझोमचं काय होत असतं, क्रॉसिंग ओव्हर होत असतं. आणि आपल्यामध्ये काय दिसून येतं, व्हेरिएशन दिसून येत असतं. व्हेरिएशन म्हणजे थोडक्यात काय, पॅरेंट आणि ऑफस्प्रिंगमधला झालेला डिफरन्स. न्यू कॉम्बिनेशन्स ऑफ एक्झिस्टिंग जीन हे आपल्याला दिसत नाही कधीच, आहे तसे ते ट्रान्सफर केले जातात. त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे तो काय बघा, डेथ ऑफ सेल्स. आता डेथ म्हणजे काय बघा, तर इथे काय काय पॉईंट्स आहेत. नवीन हा टॉपिक इन्क्लूड केला आपल्या सिलेबसमध्ये. यू मे थिंक ऑफ इट इज ॲज बॅड फॉर द सेल्स इन युअर बॉडी टू डाय. In many cases that's true. It's not good for the cells to die because of an injury, for example due to the scrap or harmful chemicals, which is called as a necrosis. आता एक नवीन शब्द आहे नेक्रॉसिस. कुठे तर तुम्हाला पुढं हायर डिग्रीला गेल्यावर ह्याची जरा टाईप्स इन डिटेल असतात. आता नेक्रॉसिस म्हणजे थोडक्यात त्याला आपण सेल डेथ म्हणतो. पण कशामुळं, तर एखादे हार्मफुल केमिकल्स असतील, एखादे रॅडिएशन्स असतील, किंवा बरेच काही काही कारणं असतील त्या पाठीमागं. थोडक्यात केमिकल एक लक्षात ठेवा, केमिकल किंवा रॅडिएशनमुळे जर आपल्या सेलची कुठल्या तर डेथ झाली, तर त्याला काय म्हणणार आपण, नेक्रॉसिस. आता तुम्हाला इन डिटेल काय डेफिनेशन विचारणार नाहीत, पण एवढं जर असं आपल्याला माहीत पाहिजे, एखाद्या हार्मफुल केमिकलपासून जर एखाद्या सेलचं काय झाली, डेथ झाली किंवा रॅडिएशनमुळं, तर त्याला काय म्हणणार आपण, नेक्रॉसिस. However, some cells of our body die not randomly but in carefully controlled way. आता आपल्या बॉडीमध्ये अशा काही काही सेल्स आहेत, त्याला प्रोग्राम सेल डेथ म्हणतो आपण. ते गरजेचं असतं तिथं सेलची काय होणं, डेथ होणं. आता तुम्हाला काही काही एक्झाम्पल मी सुद्धा सांगतो.
फॉर एक्झाम्पल ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट द सेल्स बिटवीन द एम्ब्रियॉनिक फिंगर्स डाय इन द प्रोसेस कॉल्ड ॲपोप्टॉसिस. आता सेल डेथचे तसं बघायला गेलं तर दोन आहेत. एक जे नेक्रॉसिस आपण बघितलं ते कुठल्या तरी कारक घटकांमुळं म्हणजे केमिकल रेडिएशनमुळं त्या सेलची काय झाली डेथ झालेली असते. पण इथं काय झालं आहे ॲपोप्टॉसिसमध्ये ही प्रोग्रॅम सेल डेथ आहे. प्रोग्रॅम सेल डेथ. आता याला तसं का म्हटलं आहे बघा की प्रोग्रॅम सेल डेथ सगळ्यात महत्त्वाचं बघा की आता इथे एक एक्झाम्पल दिलं आहे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळेला. आता तुम्हाला माझ्या मते हे माहीत असेल की जे बदक असतात त्याचे पाय असे काय तर आपल्याला दिसत असतात बघा. असे काय तर त्याचे पाय दिसत असतात. जरा चांगली डायग्राम काढायला पाहिजे मला. असे काय तर त्याचे पाय दिसत असतात बघा बदकाचे. म्हणजे इथं काय झालं बघा हे फिंगर्स आहेत आणि त्याच्यामध्ये असं काय दिसतंय आपल्याला असं सारखं फ्लॅपसारखं असं साईडला काय तर स्ट्रक्चर दिसतंय बघा. तशाच आपल्या जराशा काही काही एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये काय असतात फिंगर्स असतात. म्हणजे आता जे फिंगर्स आहेत त्याच्यामध्ये काय असतात सेल्स असतात प्रेझेंट. म्हणजे ही जी आपली बोट आहेत हाताची त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात असे सेल्स असतात. इथं काय असतात असे सेल्स असतात ते जोडलेले असतात एकत्र. पण जसं जसं डेव्हलपमेंट होत असते तसंच काय व्हायला लागतं तर इथल्या ज्या सगळ्या सेल आहेत त्या डाय व्हायला लागतात. त्याची डेथ होते आणि त्यामुळे काय होतं तर जे फिंगर्स आहेत ते थोडक्यात काय होतात सेपरेट होतात. आपली बोटं सेपरेट होतात. सुरुवातीला ती एकत्र असतात. म्हणजे जी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट आहे गर्भात असताना ती एकत्र असतात. त्यानंतर डेव्हलपमेंट झाल्यावर त्यातल्या बोटाच्या दोन बोटांच्या मधले सेल्स जे असतात ते काय होतात त्याची डेथ होते आणि आपली जी बोटं आहेत ती वेगळी होतात. एक साधं सोपं एक्झाम्पल आहे. आणि हे काय झालं प्रोग्रॅम सेल डेथ झालं कारण आपले फिंगर्स असे मूव्ह झाले पाहिजेत. मग त्याला काय म्हणायचं ॲपोप्टॉसिस. ॲपोप्टॉसिस म्हणजे प्रोग्रॅम सेल डेथ. नेक्रॉसिस म्हणजे काय कुठल्या तर कारक घटकांमुळे काय होत असतं सेलची काय होत असते डेथ होत असते. एवढाच फक्त दोन्हीतला डिफरन्स आहे. आणि आत्ता तुम्हाला सगळं इन डिटेल अभ्यासाला नाही ते पुढे तुम्हाला डिग्रीला त्याचे टाईपसुद्धा असतात. त्याचं पाथवेसुद्धा असतात कसं काय काय होत असतं ते फक्त तुम्हाला आत्ता ॲपोप्टॉसिस प्रोग्रॅम सेल डेथ आणि नेक्रॉसिस किंवा असं सुद्धा विचारतात ॲपोप्टॉसिस नॅचरल आहे का आर्टिफिशियल आहे हे जरा असं माहीत पाहिजे. त्यामुळे ॲपोप्टॉसिस नॅचरल आहे प्रोग्रॅम सेल डेथ आहे एवढाच जरा फरक आहे दोन्हीतला तेवढा माहीत असू दे. ॲपोप्टॉसिस इन्व्हॉल्व द सेल डेथ बट बेनिफिट्स द ऑर्गॅनिझम. मग असे सांगितलं मी एक्झाम्पल ॲज अ होल फॉर द इन्स्टन्स बाय लेटिंग द फिंगर्स डेव्हलप ऑर एनी एलिमिनेटिंग पोटेन्शियल कॅन्सर सेल्स. आता कॅन्सर सेल्स म्हणजे त्या अनकंट्रोल सेल्स असतात त्याची सुद्धा काय करणं गरजेचं आहे तर डेथ होणं गरजेचं आहे. आता पुढचा पॉईंट बघा महत्त्वाचा चालू होतं आपलं आता मिओसिस. आता मिओसिसमध्ये फर्स्ट पॉईंट बघा द टर्म मिओसिस वॉज कॉइन्ड बाय जे.बी. फार्मर. सायंटिस्टचं नाव आहे ज्यानं मिओसिसची टर्म म्हणजे व्याख्या आणि दोन्ही पण व्यवस्थित जरासं समजून घ्या कारण बायोमध्ये बरेच जण असं विचारत असतात. टर्म म्हणजे लक्षात ठेवायचं व्याख्या देणारा एक सायंटिस्ट असू शकतो आणि डिस्कवरी करणारा एक सायंटिस्ट असू शकतो किंवा एखादा एक्सप्लेन करणारा सुद्धा सायंटिस्ट वेगळा असू शकतो. त्यामुळे जसा क्वेश्चन असेल तसं तुम्ही आन्सर लिहायचं. आपल्या पुस्तकात एक सांगितले मिओसिसची व्याख्या देणारा सायंटिस्ट आहे फार्मर आहे म्हणजे इथे शेतकरी असा अर्थ घेऊ नका तर ते सायंटिस्टचं काय सरनेम आहे. त्यानंतर बघा आणखीन एक पॉईंट बहुतेक मेन्शन केला नाही आहे तुम्हाला सांगतो. मिओसिस म्हणजे रेडिशनल डिव्हिजन आहे ते माहीतच आहे आपल्याला. त्यामध्ये एक सगळ्यात पहिला त्याची डिस्कवरी त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन केलं आहे एक सायंटिस्ट आहे व्हॅन बेंडेन हा एक सायंटिस्ट आहे. त्या सायंटिस्टने त्याची डिस्कवरी केली. जे सी आर्चिन आहे सी आर्चिन म्हणजे तुम्हाला ॲनिमल किंगडममध्ये गेला असेल शब्द त्याच्या एगमध्ये सगळ्यात पहिला मिओसिस दिसून आलं आणि डिस्कवरी केली व्हॅन बेंडेननं. एवढंच फक्त पॉईंट महत्त्वाचा आहे. पण मेजॉरिटी क्वेश्चन हे टर्मच्या रिलेटेड विचारत असतात. डिस्कवरी आणि एक्सप्लेनेशन एका सायंटिस्टने केले बेंडेननं आणि जी व्याख्या आहे मिओसिसची व्याख्या आहे तो देणारा सायंटिस्ट आहे फार्मर जे.बी. फार्मर 1905. इट टेक्स प्लेस ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा जर्म सेल. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इट टेक्स प्लेस इन ओनली रिप्रोडक्टिव्ह सेल किंवा त्याला काय म्हणतो जर्म सेल एग आणि स्पर्म ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ गॅमेट. बाय द डिव्हिजन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिड्युस्ड टू हाफ. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. मागाशी जे मायटोसिस आपण बघितलं ते काय होतं तर इक्वेशनल डिव्हिजन इक्वल अमाऊंटमध्ये क्रोमोझोम काय झालता डिस्ट्रीब्यूट झालता. आता इथं काय झालं बघा रिडक्शनल डिव्हिजन झालं म्हणजे 2Nचं म्हणजेच काय डिप्लॉईड मदर डिप्लॉईड आहे डॉटर सेल कसे असणार आहेत पुढचे हॅप्लॉईड असणार आहेत. म्हणून काय झालं क्रोमोझोम नंबर हा रिड्यूस झाला आहे.
सिंगल कॉपी असेल तर म्हणतो हॅप्लॉइड, दोन्ही सेट्स असतील तर त्याला म्हणतो आपण डिप्लॉइड. 2n आणि n ना आपण मेन्शन करत असतोय. मिओसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रिडक्शनल डिव्हिजन. MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, द सेल्स इन विच मिओसिस टेक्स प्लेस इज टर्न ॲज मिओसाइट. साधं सोपं आहे, फार काय अवघड नाही. मिओसिस प्रोड्युस्ड 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. आता मायटॉसिसचा रिझल्ट, मायटॉसिस जर एकदा झालं तर त्याचा रिझल्ट काय असणार आहे, 2 डॉटर सेल तयार होणार आहेत. दोन्ही पण डॉटर सेल डिप्लॉइड असणार आहेत. पण जे मिओसिस प्रोसेस आहे त्या मिओसिसमध्ये काय होतंय बघा, 4 हॅप्लॉइड सेल तयार झाल्यात. 4 हॅप्लॉइड सेल तयार झाल्यात आणि हे मिओसिस दोनदा होत असतं बघा. आणि डिप्लॉइड पॅरेंट सेलपासून फर्स्ट मिओटिक डिव्हिजन हेट्रोटायपिक असतं मिओसिस फर्स्ट, आणि सेकंड मिओटिक डिव्हिजन होमोटायपिक असतं. पहिलं रिडक्शनल, नंतर इक्वेशनल. जरासं आपण इन डिटेल बघणारच आहे, पण बेसिक लक्षात ठेवायचं. आता आपण बघतोय मिओसिस कशामध्ये होतं, रिप्रोडक्टिव्ह किंवा जर्म सेलमध्ये. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय पॉईंट आहे बघा, की डिव्हिजन आहे रिडक्शनल डिव्हिजन, डिप्लॉइडचं होतं हॅप्लॉइड. रिझल्ट काय आहे, 4 हॅप्लॉइड डॉटर सेल. आणि हे डिफरन्समध्ये पॉईंट बऱ्याच वेळेला विचारतात, त्यामुळे लक्षात ठेवा. आणि मिओसिस हे दोनदा होतं कारण आपल्याला आता 4 हॅप्लॉइड सेल तयार करायचे. त्यामध्ये आता बघा, इंटरफेज आहे, सेम असणार आहे मेकॅनिझम सायकलमधलं. पहिला इंटरफेज, त्यानंतर त्यामध्ये G1 S G2 झालं. इंटरफेज झाल्यावर M फेज असते, पण आता इथं काय असणार आहे, मिओटिक फेज असणार आहे. पहिला होती मायटॉटिक. आता इथं बघा, होमोलोगस क्रोमोझोम, नवीन एक शब्द आला आहे, होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे असे क्रोमोझोम ज्याचा साईज असेल, स्ट्रक्चर असेल, किंवा त्याचं जे पोझिशन ऑफ सेंट्रोमियर आहे जर सेम असेल तर त्याला म्हणायचं होमोलोगस. म्हणजे थोडक्यात जे दिसायला एकसारखे क्रोमोझोम्स आहेत ते एकत्र येत असतात, त्याला म्हणायचं होमोलोगस. नंतर जर आपण इन डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. त्यामध्ये बघा, मिओसिस फर्स्ट आहे, त्यानंतर मिओसिस सेकंड आहे. आणि मिओसिस फर्स्ट परत आपण प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज या सगळ्यामध्ये काय करणार आहे, डिवाइड करणार आहे. फक्त आता पुढं पॉईंट काय लावायचं, प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट. मिओसिस सेकंडमध्ये प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड. दोन्हीमध्ये पण कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस होणार आहे. आणि त्याच्यामध्ये एक असणार आहे इंटरकायनेसिस. आता फक्त एवढा पॉईंट समजून घ्यायचा, जे मायटोसिसमध्ये झाले बऱ्यापैकी सिमिलर सगळ्या प्रोसेस या मिओसिसमध्ये होणार आहेत, पण त्या दोनदा होणार आहेत. आणि त्याचा रिझल्ट काय असणार आहे, 4 या हॅप्लॉइड डॉटर सेल. व्यवस्थित जरा लक्षात ठेवा. फर्स्ट meiotic division is heterotypic. During first meiotic division, diploid cell is divided into 2 haploid cell. पहिल्याच meiotic division मध्ये हॅप्लॉइड सेल तयार झाले 2. The daughter cell resulting from this division is different from the parent cell in chromosome number. कारण पॅरेंट पहिला डिप्लॉइड होते, सपोज आपण कन्सिडर करूया 46 आहेत, ते झाले 23. क्रोमोझोम नंबर काय झाला, सेम आहे का, तर डिफरंट आहे. म्हणून त्याला म्हणतो आपण काय, हेटेरोटायपिक. हेटेरो म्हणजे, आणि हेटेरो म्हणू नका, हेटेरोटायपिक म्हणजे डिफरंट. इट कन्सिस्ट ऑफ द फेज लाईक प्रोफेज फर्स्ट, मागाशी मी सांगितलं मेटाफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट आणि सायटोकायनेसिस फर्स्ट. सेम जसं असणार आहे, फक्त आता पुढं फर्स्ट आणि सेकंड, कारण दोनदा होते म्हणून. त्यामध्ये बघा आता प्रोफेज फर्स्ट. दिस फेज हॅज लॉंगर ड्युरेशन. Significant feature which are peculiar to the meiosis occurs in this phase. These phases can be subdivided into 5 substages. लेप्टोटीन, झायगोटीन, पॅकायटीन किंवा पॅचिटीन सुद्धा त्याचं प्रोनाउन्सिएशन करतात, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. आता टोटल प्रोफेज लक्षात ठेवायचं, पहिली बघतोय आपण, काय काय सांगतोय ते समजतंय का बघा. मिओसिस हे दोनदा होणार आहे. नुसतं आता प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज म्हणायचं नाही, प्रोफेज फर्स्ट, ॲनाफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, टिलोफेज फर्स्ट. ते झाल्यावर सायटोकायनेसिस फर्स्ट, ते झाल्यावर परत इंटरकायनेसिस असतं, त्यानंतर परत प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड, टिलोफेज सेकंड, त्यानंतर सायटोकायनेसिस सेकंड. असं करत मिओसिस कंप्लीट होणार आहे. म्हणजे जे आपण सगळं बघितलं ते फक्त दोनदा होणार आहे. फक्त कुठं काय काय चेंजेस आहेत ते जरासं आपण इन डिटेल बघूया. प्रोफेजमध्ये परत 5 सब स्टेजेस आहेत, लेप्टो, झायगो, पॅकायटीन किंवा पॅचिटीन, डिप्लोटीन आणि डायकायनेसिस. आता फक्त आपण लेप्टोटीन बघूया काय आहे ते. आता फर्स्ट पॉईंट बघा, द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस, द क्रोमोझोम्स डिस्टिंक्ट अँड लॉंग थ्रेड लाईक बघा, लॉंग आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर होते म्हणतात, लेप्टोटीन म्हणतो आपण. दे टेकअप स्पेसिफिक ओरिएंटेशन अँड
बुके स्टेज त्याला म्हणतो, बकेट म्हणू नका, बुके स्टेज म्हणतो आपण त्याला. आता न्यूक्लियसच्या आत बुके म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपण जे काही समारंभ वगैरे असतो त्यामध्ये बुके देत असतो फुलांचा, पुष्पगुच्छ का काय तर त्याला म्हणायचं, जे काय असेल ते बुके लक्षात राहते मॅम, ते समजते मराठीत, त्याला काय तर शब्द आहे चांगला. पुढचा पॉईंट बघा, दिस इज कॅरेक्टराइज्ड विथ द एंड्स ऑफ क्रोमोझोम कन्वर्ज टुवर्ड्स द दॅट साइड ऑफ द न्यूक्लियस वेअर द सेंट्रोझोम्स लाईज. द सेंट्रिओल डिवाइड्स इंटू द टू अँड मायग्रेट टुवर्ड्स द ऑपोजिट पोल. म्हणजे सेंट्रिओल डिवाइड झालेले असतात, फक्त ते मायग्रेट व्हायला स्टार्ट होतात, कंप्लीट मायग्रेट होत नाहीत, ते ओव्हरऑल सगळ्या प्रोफेजमध्ये ते हळूहळू असे मायग्रेट होत असतात. आता लेप्टोटीनमध्ये सुरुवात झाली, एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, आपल्याला समजून घ्यायचं नक्की या लेप्टोटीनमध्ये काय होतं आहे. क्रोमोझोम थ्रेडसारखे स्ट्रक्चरमध्ये तयार झालेत. आता जे मी पॉईंट सांगतो ते जरासं व्यवस्थित लक्ष द्या. लेप्टोटीन किंवा त्याला म्हणायचं दुसरा एक शब्द आहे लेप्टोनिमा. लेप्टोटीन किंवा लेप्टोनिमा, थिन थ्रेडसारखं स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथं आहे तसं आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर झालं नाही आहे. जे नुसतं आपण मायटोसिसमधलं प्रोफेज बघत होतो बघा, त्यामध्ये काय होत होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट टू डिसॲपियर, आपण हा पॉईंट बघत होतो. पण न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे कसं आहे, इंटॅक्ट आहे तसं आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कसं आहे, हे इंटॅक्ट आहे, रेड कलरमध्ये दिसते बघा आपल्याला. त्यानंतर सेंट्रिओलचं स्प्लिटिंग झालं, सेंट्रिओल स्प्लिटिंग झाले, ऑपोजिट पोलला ते मायग्रेट व्हायला स्टार्ट होतात, पण एकाच या स्टेजमध्ये ऑपोजिट पोलला जात नाहीत, त्याची सुरुवात होते. क्रोमॅटिनचं काय झालं, कंडेन्सेशन झालं, पण ते कुठं झाले, इंटरवलला झाले. आता इथं डायग्राम जर तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तर मी एकदम सिंपल डायग्राम काढतो. हा क्रोमॅटिन आहे, त्याचं कंडेन्सेशन स्टार्ट झाले आणि कंडेन्सेशन असं एका इंटरवलमध्ये झाले, असे गॅप सोडून झाले बघा कंडेन्सेशन. आणि हे स्ट्रक्चर जरासं बीडेड स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. कसं दिसतंय, बीडेड स्ट्रक्चर. किंवा तिथं असा एक पॉईंट असतो, क्रोमॅटिन फायबर्स ॲपियर लाईक बीडेड. बीड म्हणजे त्याला आपण हे म्हणतो काय ते मनी, म्हणजे नेकलेसमधले जे मनी असतात त्यासारखं स्ट्रक्चर दिसते, म्हणून त्याला म्हणायचं बीडेड फॉर्म, बीडेड फायबर्स. आता हे कुठं अटॅच झाले आहेत बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेनला अटॅच झाले आहेत. जिथं सेंट्रिओल आहे तिथं काय झालं ते, म्हणजे सेंट्रिओल जिथं पोझिशन आहे तिथं ते काय झाले, अटॅच झाले. आणि हे जे पार्ट दिसतो आपल्याला एखाद्या मनीसारखा दिसतो, म्हणजे नेकलेसमधलं जे मनी असतं ते बीड त्याला म्हणतो आपण, त्यासारखा जो पार्ट दिसतो तो काय झाला आहे, कंडेन्स झाला आहे. थोडा पार्ट कंडेन्स झाला आहे, थोडा पार्ट कंडेन्स झाला नाही आहे, इंटरवलमध्ये झाला आहे बघा, म्हणून त्याला काय म्हणतो. आणि हे असं दिसायला असं दिसत असतं ते, म्हणून त्याला म्हणजे पुष्पगुच्छ का काय ते त्याला बुके म्हणतो आपण, त्यासारखं असं स्ट्रक्चर दिसतं, म्हणून त्याला म्हणायचं काय, बुके स्टेज. एवढा फक्त पॉईंट लक्षात ठेवा, एकदम सिंपल आहे. बुके स्टेज किंवा बीडेड स्ट्रक्चर ऑफ क्रोमॅटिन ॲपियर्स इन किंवा सीन इन लेप्टोटीन, एकदम सिंपल आहे बघा. आणि हे न्यूक्लिअर मेम्ब्रेनला असं काय झालं, अटॅच झालं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर झालं नाही, कारण युजली प्रोफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॲपियर होत असतं, पण या स्टेजच्या 5व्या स्टेजला डायकायनेसिसच्या वेळेला न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय होतं, डिसॲपियर व्हायला स्टार्ट होतं. त्यामुळे एवढेच फक्त पॉईंट लक्षात ठेवा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आत्ता हे इंटॅक्ट आहे. मी आणखीन एकदा रिपीट करतो, लेप्टोटीनमध्ये सेंट्रिओलचं स्प्लिटिंग झालं, त्याचं मायग्रेशन स्टार्ट झाले, पण कंप्लीट मायग्रेशन झालं नाही. क्रोमॅटिन कंडेन्स झाला आहे ॲट रेग्युलर इंटरवल्स आणि बीडेड स्ट्रक्चर झाले. स्पेसिफिक असं विचारतात बुके स्टेज, तर लक्षात ठेवायचं लेप्टोटीन किंवा लेप्टोनिमा. आता आजच्या पुरतं आपण फक्त एवढीच आपण स्टेज बघूया. ह्याच्या जे काही राहिलेले जे 4 स्टेजेस आहेत, म्हणजे झायगोटीन असेल, पॅकायटीन किंवा पॅचिटीन असेल, डिप्लोटीन असेल किंवा डायकायनेसिस, हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. आज जे काही सगळे पॉईंट सांगितले ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा. आणि मॅम ते जरासं तुम्हाला आता मायटोसिस क्लिअर आयडिया आली असेल नक्की मायटोसिसमध्ये काय होते. तसंच सेम असणार आहे मिओसिस, फक्त काय डिफरन्स आहे आपण बघूया व्यवस्थित. आणि जे पॉईंट सांगितले ते आणखीन एकदा व्यवस्थित रिवाईज करा. आणि आजच्या पुरतं आपण इथे थांबूया, पुन्हा भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच.